महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। या उमेदवारीच्या अनुषंगानं भाजपला ही जागा सुटावी ही मागणी लावून धरली होती भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी। साहेब, आज उमेदवारी अर्ज दाखल करतात, तुम्ही पहिली मागणी केली होती की आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे म्हणून। राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महादेव जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष आमची युती आहे। राज्याच्या राजकारणात तडजोडीमध्ये ही जागा महादेव जानकर साहेबांच्या पक्षाला सुटलेली आहे। जानकर साहेब आज या ठिकाणी उमेदवारी भरतायत। भारतीय जनता पक्षाने या जागेवर दावा केला होता। भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत, 17 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 65 पंचायत समिती सदस्य आहेत आणि 92 कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य आहेत। भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, बळ आहे। मात्र एकदा मोदीजींना पंतप्रधान करायचं ठरलेलं आहे। त्यामुळं या देशाला महासत्ता बनवण्यासाठी, देशाचा विकास करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये मैदानामध्ये आहे। देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार साहेबांनी निर्णय घेतल्यामुळे आम्ही सगळे आता कामाला लागलेलो आहोत। कुठेतरी नाराजी आहे, कारण एवढं मोठं तुम्ही सांगताय की भाजपची एवढी मोठी ताकद या ठिकाणी आहे आणि हा जागा आता रासपला गेली। राष्ट्रीय समाज पक्ष हा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष आहे आणि तडजोडीच्या राजकारणामध्ये मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आमच्यासाठी आमदारकी, खासदारशी नगण्य आहे। आमच्या डोळ्यासमोर एकच आहे आता, माशाचा डोळा, नरेंद्रजी मोदी। हिंगोलीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। आज तिथं उमेदवार बदलण्याची शक्यता निर्माण होते। तर असं काही नाराजगी तुमच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आहे, तुम्ही समजूत काढली का सगळ्यांची? भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची, नेत्यांची सकाळी माझ्या बंगल्यावर मीटिंग झाली परभणीमध्ये। आम्ही सगळे बसलो आणि जिथं देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत, देशाची सत्ता भाजपची आहे, राज्याची सत्ता भाजपची आहे आणि 48 पैकी 48 खासदार निवडून आणायचे आहेत, तर भाजप मोठा भाऊ आहे। त्यामुळं जानकर उमेदवार आहेत, पण आम्ही सगळेच उमेदवार आहोत। आम्ही ताकदीनं लढू आणि जागा जिंकू। तुमची नाराजी दूर झाली असं वाटतं? परभणी लोकसभा विशाल दृष्टिकोनाचा मतदारसंघ आहे हा। 3 आमदार इथं बाहेरचे आमदार आहेत, 1 खासदार बाहेरचे आहेत। परंपरा आहे परभणीची, जानकरांना देतील निवडून, आम्ही ताकदीनं सोबत आहोत। तीच महत्त्वाची चर्चा तीच आहे की बाहेरून महायुतीचा उमेदवार इथं आणण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे प्रचार केला जातो उमेदवारांकडून। मी आपल्याला वारंवार सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या 2000 कार्यकर्त्यांनी गावागावामध्ये बूथ रचनेचं काम केलं होतं, बूथ मजबूतीकरणाचं काम केलं होतं। प्रत्येक बूथवर कार्यकर्ते, 50 कार्यकर्त्यांचा संच होता आणि आम्ही ताकद उभी केलेली आहे आणि ते मोदीजींना मतदान करणारा खासदार निवडून द्यायचा आम्हाला। मग ह्या लोकांना कसं कन्व्हिन्स केलं तुम्ही? एवढी मोठी ताकद उभी केली होती, अजूनही भाजपचे काही पदाधिकारी ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघायला तयार नाहीत। कशी नाराजगी दूर केली ह्या सगळ्या लोकांची तुम्ही? भारतीय जनता पक्ष हा त्या तपश्चर्या, बलिदानातून निर्माण झालेला पक्ष आहे। लाखो लोकांनी या पक्षामध्ये योगदान दिलं, कधी तिकीट मागितलं नाही, कधी एखादं महामंडळ मागितलं नाही, कधी कमिटी मागितली नाही। हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये गळ्यामध्ये पिशवी अडकून प्रचारक म्हणून काम केलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अकलमंद को इशारा काफी, सुटली जागा। शिवसेनेचं मोठं आव्हान आहे असं वाटतंय का? कारण संजय जाधव तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल करतायत, संजय जाधव यांचं तगडं आव्हान असणार आहे। आम्हाला कुणाचंही आव्हान नाही। आमच्या डोळ्यासमोर देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना पंतप्रधान करायचं आहे, त्याच्यामुळं आम्हाला कुठलंही आम्हाला त्याचं आव्हान नाही आहे। काय प्रश्न वाटतात इथले लोकसभेचे? सगळे निवडून येईल भाजप 100%। तर इथं नाराजगी जरी असली तरी इथं भाजपच निवडून येईल असं बबनराव लोणीकर यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।